मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव. आवाज थोडा कमी केला तरी चालेल. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाऊ आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. विठ्ठला दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय दुर्बुद्धीच्या त्यागपूर्वक सद्बुद्धीचं दान परमात्म्याला मागतायत. विठाला परम पावन हनुमंतरायाच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये उद्योग नगरी, इतिहास नगरी, आध्यात्मिक नगरी म्हणून ज्या नगरीकडे उभ्या भारतात ज्या नगरीबद्दल आदरानं पाहिलं जातं असे हे आपलं श्री क्षेत्र सोलापूर गाव भगवान सिद्धेश्वराची पावन नगरी. अशा या पावन नगरीमध्ये संत श्री ज्ञानोबा तुकाराम भक्त परिवार यांच्या माध्यमातून अधिक मासाचं औचित्य साधून या ठिकाणी या 5 दिवसीय भक्ती उत्सवाचं आयोजन मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहात सर्व तरुण मंडळीच्या धडपडीने, सहकार्याने, उपस्थितीने, मत त्यागाने या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि हा भक्ती उत्सव संपन्न होत असताना या उत्सवातील उपांत्य चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य सर्व उत्सव समिती यांच्या माध्यमातून तथा माझे परमार्थ पथावरील परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्त परायण आमचे कृष्णाजी महाराज कदम तथा त्यांचा मित्र परिवार यांच्या विशेष आग्रहाच्या निमंत्रणावरून ही सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व सेवाभावी काळकरी मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भाव. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त आवाज आदरणीय आमचे विठ्ठल पाटील, आदरणीय आमचे समाधान महाराज यांची उपस्थिती आहे. मृदंग क्षेत्रातील आपल्या जिल्ह्यातील मात्र वारकरी संप्रदायातील एक दमदार नाव आमचे कृष्णाजी महाराज कदम आहेत. छोटा पॅक बडा धमाका वेदांत महाराज इंगळे यांची उपस्थिती आहे. आणि वयाच्या मानाने आणि वजनाच्या मानाने अति वजन पापाजावर आहे. पण मी वेदांत म्हणलं तर चालेल का महाराज म्हणू? काय म्हणू? वेदांत म्हणू ना. वेदांत थोडं खाज्जा आहे मग तो महिनाभर माझ्यासोबत फिरू बघ काय असो. सर्व गुणीजन काळकरी मंडळी सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करून अगदी निश्चित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेतो. आपण फार परम पर्व काळावर हा भक्ती उत्सव संपन्न करत आहात. हा काळ म्हणजे कोणता आहे? याला 4 नाव आहेत. याला मल मास म्हणतात, याला अधिक मास म्हणतात, याला पुरुषोत्तम मास म्हणतात आणि 4थं नाव जर सांगितलं नाही तर जावई माझ्या गाडीवर धोंडे घालतील पण धोंड्याचा महिना एक म्हणतात. असे 4 नाव याला आहेत. पण प्रत्येक नावाच्या पाठीमागे एक कारण आहे. याला मल मास का म्हणायचं? ऐका मंडळी, चंद्र आणि सूर्य आपल्या पृथ्वीभोवती आहेत आणि आपली पृथ्वी या 2 ग्रहाभोवती फिरते. पण आपलं जे पंचांग आहे त्या चंद्राच्या आणि सूर्याच्या गतीवर चालतं. चंद्र आणि सूर्याच्या गतीवर पंचांग आहे. मग आपल्या पृथ्वीला सूर्याची परिक्रमा करायला 365 दिवस आणि 11 तास लागतात. किती? 365 दिवस आणि 11 तास. आणि पृथ्वीची चंद्राची परिक्रमा होण्याकरता 354 दिवस लागतात. या दोघांच्या गतीमध्ये 11 दिवस आणि 8 तास याचा काय करतो? फरक पडतो प्रत्येक वर्षाला. आणि मग या दोन्ही पंचांगाचा समतोल यावा म्हणून आपल्याकडे 2 वर्ष 8 महिने आणि 19 तास. किती? 2 वर्ष 8 महिने
आणि 19 तास या एवढा काळ घालून एक जास्तीचा महिना काढला जातो, त्याला म्हणतात अधिक मास. सर्व काळातला उरलेला काळ वर्षाचा मुन्मल मास 12व्यात 13वा येतो म्हणून अधिक मास. पण या महिन्यात कोणी वास्तुशांती करेना, कोणी इष्टी करेना, कोणी याग करेना, कोणतंच मंगल कार्य कोणी करीत नव्हतं. बारसं करता येत नाही, लग्न सुद्धा नाही बरं सांगून या महिन्यात नाही. मग हा महिना हा काळ देवाला शरण गेला. देवा असं असतं का? तुमच्याच काळाचा एक मी विभाग आहे, मग माझ्या वाट्यालाही उपेक्षा का? मग भगवंतानं त्याला जवळ करून, तर त्याला नावही नव्हतं. आपल्याकडे देवाची अनेक नावं आहेत आणि प्रत्येक महिन्यात